सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोडले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले। ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्य रचनेमधील मी सादर करीत आहे काही अखंड। वस्त्रे धुतल्याने जास्त ती टिकती, वस्त्रे धुतल्याने जास्त ती टिकती, संतोष ठेवीती वापरणाऱ्या, संतोष ठेवीती वापरणाऱ्या, धुळीसह घाम वस्त्रे कुजविती, धुळीसह घाम वस्त्रे कुजविती, दुर्गंध सोडिती घाणेंद्रिय, दुर्गंध सोडिती घाणेंद्रिय, दुर्गंध येताच किळस करीती, दुर्गंध येताच किळस करीती, दुरून वागती त्यांच्या सोबत, दुरून वागती त्यांच्या संगे, जाणती रोगप्रस्ते होती, वस्त्राची स्वच्छता ठेवून जाणती, वस्त्राची स्वच्छता ठेवून जाणती, रोगप्रस्ते होती ज्योती मने, रोगप्रस्ते होती ज्योती मने। यामध्ये महात्मा फुले समाजातील लोकांना स्वच्छता, आरोग्य आणि शिस्त यांचे महत्त्व समजावून सांगतात। या अखंडामध्ये त्यांनी विशेषतः वस्त्रांची म्हणजेच कपड्यांची स्वच्छता का आवश्यक आहे हे स्पष्ट केले आहे। फुले म्हणतात की कपडे नियमित धुतल्याने ते जास्त काळ टिकतात आणि वापरणाऱ्यालाही समाधान मिळते। पण जर कपडे धूळ आणि घामाने मळलेले ठेवले तर ते कुजतात आणि त्यातून वाईट वास येतो। अशा दुर्गंधीमुळे लोकांना किळस वाटते आणि ते अशा व्यक्तींपासून दूर राहतात। लोक स्वच्छतेकडे लक्ष देत नाही, त्यांना पुढे रोग होण्याची शक्यता वाढते। म्हणून कपडे स्वच्छ ठेवणे म्हणजे केवळ बाह्य देखावा नव्हे तर आरोग्य आणि समाजाचा सन्मान टिकवण्याचे साधन आहे। या अखंडामध्ये असा संदेश दिला जातो की स्वच्छता ही आरोग्य आणि चांगल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे। कपडे स्वच्छ ठेवल्यास आपण निरोगी राहतो आणि समाजात आदरही मिळतो। अस्वच्छता ही आजार आणि सामाजिक दुरावा याला कारणीभूत ठरते। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून तो संदेश सर्वांनी उपयोगात आणावा ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।